प्रकाशा येथील मुख्य केदारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली मुख्य दानपेटी चोरांनी उचलून नेत मंदिराच्या मागील बाजूस सुमारे 1.5-2 किलोमीटर अंतरावर फेकलेली आढळून आली आहे. या दानपेटीत किती रक्कम होती हे सांगणं शक्य नाही, मात्र यात लाखो रुपये होते असे सांगण्यात येत आहे. दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशातील केदारेश्वर मंदिर हे मुख्य मंदिर आहे. मुख्य मंदिराला 3 दरवाजे आहेत. 2 समोरून तर 1 उजव्या बाजूने आहे. उजव्या बाजूच्या लहान दरवाजातून चोरांनी कुलूप तोडत मंदिर सभा मंडपात प्रवेश केला व नंदीच्या मागील बाजूस असलेली व लोखंडी साखळीने बांधलेली व सुमारे 45 ते 50 किलो वजनाची लोखंडी दानपेटी उचलून नेली. एवढेच नव्हे तर चोरांनी मंदिराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडल्याचं दिसून आलंय. सदर घटना कळताच मंदिर समितीचे सुरेश पाटील यांनी मंदिरावर धाव घेतली. त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. त्यांनीही आजूबाजूला तपास केला, मात्र काहीही आढळून आलं नाही. मंदिराची दानपेटी खदानात पडल्याची बातमी मंदिर ट्रस्टींना कळाली. तेव्हा पोलीस व मंदिर ट्रस्टी संचालक सुरेश पाटील यांनी तिथे धाव घेतली, तर त्या ठिकाणी फोडलेल्या अवस्थेत दानपेटी पडलेली होती. त्या दानपेटीमध्ये किती रक्कम होती हे सांगणं अशक्य आहे, मात्र महाशिवरात्रीनंतर दानपेटीला उघडण्यात आलेच नव्हते अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे त्या दानपेटीत कमीत कमी लाखोंच्या वर रक्कम असल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भात शहादा पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी सकाळी 11:30 वाजता भेट दिली, पाहणी केली व सीसीटीव्ही फुटेज येण्याची वाट पाहत होते. ज्या ठिकाणी दानपेटी फेकली होती त्याच ठिकाणी चोरांची पावलं उमटलेली आहेत. त्यांचे ठसे घेण्यात आले आहेत.